ही लाईन 2 वर्षाला करावी लागतात. पहिली लाईन त्याच्या मागवाडी असते. गोल काढणं 3ऱ्या वर्षाला जमत नसतं आणि तसं करत-करत त्रिकोण हा 60 महिने म्हणजे 5व्या वर्षी येतो. हे का मी सांगतो त्याचं कारण लक्षात घ्या. याचा अर्थ लवकर करा किंवा या नावाने करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सगळ्यांना एक गंमत सांगतो. इंग्रजी अल्फाबेट ए पहिला शब्द हा ए नाही ट्रायंगल. आता तुम्ही मला सांगा तो ट्रायंगल पाडायला जर 5व्या वर्षी जमत असेल, तर मुलांना दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी द्यायचा तो ए-बी-सी-डी लिहायला. मग आम्ही पालकांना असं वाटतं, की आत्ता ए-बी-सी-डी लिहिला, की उद्याची पी-एच-डी आमचीच, उद्याचे अब्दुल कलाम आमचेच आणि उद्याचा गोल्ड मेडल आपला आईन्स्टाईन आम्हीच बनवू. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, प्लीज आय थिंक गोष्ट करताना मुलांनी तिथे एन्जॉय करू द्या. मुलांना आवर्जून ॲक्च्युअली दोघांची डेव्हलपमेंट होईल. म्हणताना त्यांनी करायला चुकीचं आहे. तर मग आपण पेन्सिल कशी करायला शिकवायची? हे एक लक्षात घ्या. ते 3 फटके बनवायचे. आता पेन्सिल करताना हातात पेन्सिल घेऊन समोर बघितलं की चुकीचं काहीतरी काढलं तर आपला अवघड होते. एक पेन्सिल असायचं, एक मध्यवर्ती असायची आणि सगळ्यात महत्त्वाचं इक्विलॅटरल ट्रायंगल समभुज त्रिकोण तयार व्हायचा. हे पेन्सिल घेऊन. कशी करायची? तर सोपी ट्रिक आहे. हाताचा उंदीर काढा म्हणजे काय म्हणतो माऊस. माऊसमध्ये पेन घाला किंवा पेन्सिल घाला. गोल फिरवा. ही झाली आपली पेन्सिल ग्रिप. हे करताना लक्षात घ्या बोटं अशी ताणलेली नाहीयेत. अशी मुलं तळून लिहितात आणि मग आई-वडील म्हणतात टीचर केवढा होमवर्क देतात. प्रत्यक्ष असतं आपण त्याची ग्रिप चुकीची केलेली असते. त्यामुळे हायपर एक्सटेन्शन नको. सुरुवात जाड पेन्सिलनी करा, खडू देऊन करा आणि मग कालांतराने पेन आणि गोष्टींचा वापर करा. एक महत्त्वाचं इंग्लिशमधलं मला ते त्यातली रायमिंग आठवतं म्हणून आवडतं म्हणून बोलतो. अर्ली इंट्रोडक्शन ऑफ पेन कम्स विथ अ पेन. ते दुखतं आणि मग मुलं लिहायला त्रास देतात. तर सुरुवात करतानाच पेन्सिल परत एकदा माऊस बघून घ्या. हातात पेन्सिल गोल फिरवली, पुढे आली. धिस इज अ पेन्सिल ग्रिप.